संतोषजी पाटील देखील आहेत. तर विनंती त्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जरूर ही ट्रॉफी देऊन हॅलो, आजचे सामने लक्षात घ्या. वेलकम उसाडणे जय वागेश्वर देसाई हा पहिला सामना यानंतर होईल. त्यानंतर मात्र शिरवली वर्सेस एकटपाडा आणि नंतर मात्र बुरदुल आणि उंबारली या दोन संघादरम्यान. मारुती गोंधली यांच्या शुभ हस्ते आपण जरूर ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी थोडासा संपर्क आपण साधूया ऋतिकशी. ऋतिक वेल प्ले. नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा. यानंतर तुमची मॅच असेल ती एकटपाडा संघाची, परंतु त्या अगोदर वेलकम 11 उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट देसाई संघ असेल. तर दोन्ही संघ आपण सुसज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. यानंतर मात्र वळूया आपण एका भारदस्त आवाजाकडे. प्रत्येक अड्ड्यामध्ये ज्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय आणि विविध गुणांनी कंप्लीट बनलेला हा माणूस म्हणजेच राहुल भुईर मानेरे यांच्या वाणीतून आज संपूर्ण सामना अनोख्या अदेतून आपण ऐकूया. सामना 4 षटकांचा असेल. शो मॅच जरी असली तरी देखील आज बरेचसे मान्यवर देखील येतील. मित्रांनो, ह्याकडे लक्ष आपण केंद्रित करा. कदाचित पारितोषिक वितरण करण्यासाठी देखील बरेचसे मान्यवर येतील. तर जरूर त्यासाठी ही मॅच 4 षटकांची असेल याकडे लक्ष द्या. म्हणजे पहिल्या बॉलपासून आपण आक्रमणाला सुरुवात करा, हरकत नाही. 4 षटकांची मॅच असेल. थँक्यू सो मच दिनेश सर, थँक्यू सो मच. इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये साई जेत केकेत चा आपण आवाज ऐकतो. थोडासा आवाज हॅलो, थोडा इको कमी करा. इको हॅलो चेक चेक तेच हां 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 रिफ्लेक्स नंतर. थँक्यू सो मच दिनेश जी. जरूर उसाटणं म्हटलं की आमचं आणि उसाटण्याचं जवळचं नातं. चला मॅचला सुरुवात करूया. संपारचा ग्रीन सिग्नल आलेला ऋतिकचा. 4 ओव्हरची मॅच हा. मजेशीर आपण कॉमेंट्री करू. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय दिनकरजी पाटील यांचं आगमन आपण पाहतोय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. हॅलो चेक सेम आहे. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल फटका तर चांगला हुक करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू डीप मध्ये चाललेला. लॉंग लेग मध्ये कोणी तिकडे फिल्डर उपस्थित नाही. सुरुवात चांगली केलेली आहे. पहिला बॉलवरती चौकार. सामना बघा हा 10,000वरती मॅच आहे. एकच आहे. दिलीपच्या बॅटमधून पहिला चौकार. संडेचा पुढचा चेंडू फुल टॉस ऑन साईडला फटका जरूर खेळलेत. द डीपमध्ये इनफिल्ड शॉटमध्येच वारिश लॉंगॉनमध्ये बच्चाची चांगली फिल्डिंग. धाव एक मेल. बघा आता विलास दादा कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहेत. ते जुने खेळाडू राहिलेले आहेत. बरेचशे वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे विलास भाऊंना. कारण का सँडी दादांची क्रिकेट टुर्नामेंट मला तर वाटतं ठीक आहे 10 वर्ष आपण मागे गेलो तर इकडनंच रणजी क्रिकेटला सुरुवात झाली होती. आणि सँडी दादाने तो मोठा नियोजन केला होता उसाटण्यामध्ये. आजही तो दिवस आठवतो आम्हाला. ऑनसाईड लावण्याचा फटका चांगला खेळले आहेत. योगेश पेलवान कधी पोचेल. पोचलाय, वाकलाय, उचलेल, फेकेल तोपर्यंत झाल्या 2 धावा पूर्ण. बघा कसा पेलवान. 40-91. योगी. नेक्स्ट बॉल. अप्रतिम शॉट. क्रिकेटिंग फटका त्याला पाहायला मिळतो. मी मगाशी सांगितलं की विलास दादांना चांगला क्रिकेट खेळलेला आजवर आणि त्यांच्या बॅटमधून पहिला सिक्सर. इजे राहुल सर, तुम्ही आगरी कॉमेंट्री करणार होते, विसरले वाटतं. त्यामध्ये 1 ओव्हर होते ना. जरूर आपण संधी कधी मिळत नसते. आज मिळालेले
सगळे शब्द संपून टाकू. अजून एक चांगला फटका आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाही, पोचणार पण नाही, चेंडू जाईल आरामात. 4 धावा. श्रुतिक काम ना आपल्या तिकडं, तू बैलांचंच नियोजन कर. नो बॉल. झेलची शक्यता मात्र झेल झालेली आहे. क्या बात, अप्रतिम. केतन आहे इकडं, केत्या. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीटचा आहे. धावा 17. आता या 17च मला तर वाटतं होणार नाही सँडी दादाच्या टीमला. चांगला चेंडू एज लागून विकेट किपरच्या पाठी डायरेक्ट हिट करायचंय. डायरेक्ट हिट केलेलं आहे. बाद कोण होणार आहे? अजून बाद नाही. डायरेक्ट हिट करा, करा डायरेक्ट हिट करा ना. फलंदाज बाद. आता नेक्स्ट आहे का कोणी? आकल्याने चांगली बिल्डिंग केलेली. हीच नाव आहेत ना? अखिलेश तिकडे होता. दुसरा आहे का कोणी बॅटर? आता पाठवा पाठवा. डायरेक्ट हिट 100% नसा झाला, म्हणून सँडी भाऊने विचार केला की नको, एक या ना त्या 4-5 होतील. चला, एक पहिला ओव्हरचा संपलेला खेळ. पहिल्या ओव्हरच्या आपण धावा बघतो. धावा फलकावरती ओसाटणे खेळ संघ खेळतोय 40+ आणि रेग्युलर मध्ये दोन्ही 40+ टीम. 20 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट. आणि बॉलिंग मार्क वरती बच्चा. प्रत्येकी विकेटला किती आहेत? जमा करा, जमा करा इकडे पैसे. पैशाचे व्यवहार आहे. मग ऑनलाईन आम्हाला पाठवून ठेवा. चला चला, वेळ कमी घ्या. चला, थोडं सहकार्य करा. हा, बच्च्यासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपये. आणि करण, तुझं आडनाव सांग ना मग. हा, करण मडवी. करण मडवी यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपये. चला, आता टाइमपास करू नका. लवकरात लवकर चला, चालू करा मॅच. संदीप पाटील नवीन बॅटर ना? नवीन बॅटर संदीप पाटील. बच्चा. पहिला चेंडू लेफ्टी. बाकूला जाऊन कट केलेला. अप्रतिम झेल. 500 मिळाले. काही असो, आता डीजे. पाचशे का? हा, धनाजी दादा जर उतरला मैदानात 2 रन धावला तरी 500 आहेत. प्रवीण दादा म्हात्रेकडनं. पुढचा बॉल बच्चा. फटका चांगला आहे. अजून एक 500 रुपये सोडले यांनी. केत्या, धर ना कॅच, धर. भेटले संधी तुला. बच्चाला 500 भेटल्या ना आधीच ना, अजून 500 असत. धावा 21 झाल्या. पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे. बच्चाची बॉलिंग चांगली. विकेट किपर बघा, धुलींशा बॉल बघता. हा, बच्चा विश्वास मडवी का? बैलगाडा मालक घेत ना. काही ना विलासदा जमणार काम. आता काम काय जमणार ना. बांधी चांगली केली त्यांनी बी. बॉलिंग बघ बच्चाची. नाही 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 नाही, बच्चाला जेतील वाटतं आता. 21च धावा. विलासने करला राग ना, मरला छगा तो. लयला मिड विकेटला. यस, इज
जरूर जरूर सिक्सर तहले धावा 27. बच्चा जरा खालच्या टाक नाही तर अजून एक मिड विकेटला मारील तो भाग रक ना माझा मिस टायमिंग योग्या योग्या अरे योग्या तू पेलवान कसला तू योग्या हा काय सांगायचा कॅच सोडली झाला का योग्या झाल्या हाऊस या काय शर्तीत की लिवला पेंट न केली कटिंग करली 15%. तिकडच आपला थांबाचा गप आले इथं कॅच बी त्याच्यावर गेली बिचारा लागला का हाताला माती लाव अरे बच्चाचं दोघाही 500 बच्चा यांच्याकडनं काय 500 तू हा केतनला पण विकेटला 500 रुपये 2 ओव्हरला 28 झाल्या चला चला घाई करा घ्या तात्या गती नंतर घेऊ आपण गती थांबा 28 झालं 28 चला केतन बॉलिंग मार्कवरती 2 झेल सोडलेले आहेत योग्या कुठे झाला त्याला ठेवा आतमध्येच सँडी दादा तो तिकडं नाही जमणार त्याचं काम जिकडे बोलण्याचं तिथे ठेवा त्याला हा षटकर मारेल कोणी विलास झाला हा देवेंद्र दादा लावा नाही विलास दादा लावलं तर पार एटीएम खाली करील तो 3 मरले त्यांनी केत्या बॉलिंग मार्क वरती व्हाईट बॉल ढगांमध्ये तर वाईट आरडी अंपायर आरडी आहे केत्या पुढचा बॉल उलटॉस ऑन साईडला खेळ आहेत आकल्या नाही जमकाम एक धाव घेतलेली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 झालेली आहे देवीदास दादा काय करणार आहे का फक्त सिंगलच करणार आहे तो षटकार जाईल जावा ना एक रन करून जीव चालले आतमध्ये चांगली फिल्डिंग आकाशी डीप मध्ये एक धाव मिळेल धावा 31 केत्या पुढचा बॉल व्हाईट बॉल असंच टाकण्यात आलेला लांब मारील परत विलासदानी 9 बॉलमध्ये 21 केल्या टीमच्या धावात 32 पुढचा बॉल केत्या ऑन साईडला पुन्हा खेळले डीप मध्ये सँडी दादा हिला तिकडं शॉर्ट रन आहे का अंपायर शॉर्ट नाही ना हा बाया तू नीट काळजी घ्या बाबा 10,000 मॅच ही हा अंपायरने जर डान्स केला गोट्या डान्स 1,000 केले मान आलून 1000 नाही पुरा नाचला पाहिजे पटका चांगला खेळले तिथं बी ना कोण मिळतील धावा 4 हा योग्याने कॅच घेतली तर उमेश आणि केकेकडनं 500 हे उलट त्यातच येतील नाही देतील का 500 डॉट बॉल 3 ओव्हर झाल्या 3 ओव्हर मध्ये धावा 39 आहेत 2 विकेट गेलेल्या आहेत योग्याला आहे का बॉलिंग योग्याला बॉलिंग आहे का द्या ना पैकी त्या पैकी काय हो विकेट नका चालू बॉलिंग पण द्यायची ती आंबट ठरवतात ही मॅच तरी कुठली आहे घ्या सिबाया गती घ्या फायनलचा फेरा सोडा डीजे मास्तर बी ऐकते ना चला पुढची मॅच
जय वागेश्वर देसाई वेलकम उसाटने नेक्स्ट मॅच बॉलिंग मावती बॉलर ओरिजिनल नाव काय हर्षल पाटील उर्फ नको अरे हर्षल चल जिथं असतील तू टाक बॉल एकदाचा विलास त्याला आउट करा म्हणजे बाकी यांच्या कोण राहिला बी नाही पकड रेकच जाऊ दे चाळीस धावा जिंकणाऱ्या संघाला 10,000 रुपये भेटणार आहेत योग्य रुपया नका द्याव कपड्यावर माग येऊ मिस टायमिंग झालाय जेलची शक्यता मात्र होणार नाही बच्चा बघा कटेकरचा बच्चा तरी जास्त बोलतो त्याच्यापेक्षा तवरा 5 बच्चा बच्चांचा भुंगा ग तेव्हा बच्चा धावत 42 झाल्या पुढचा बॉल मार दादा हे अंपर नक्की बघा कोणच्या बाजूनं बॉल टाकायच्या आधीच काय आहे वाईट आहे की तो आधीच काल का त्या भाषा 5,000 मानात वाटत त्याच वाटतं काहीतरी घरभर तुमची हा आता चौका आहे ऐका का पैसे आहेत का दादाला मधल्या रानाला डबल टाप टाकला संघाची धावसंख्या 47 तेवढा आवाज तर आपला निघणार नाही तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे तेवढा नाही निघू शकत आपला सुनील मोरे आहेत ते 47 झालेले आहेत 2 विकेट शेवटचे अजून 3 चेंडू शिल्लक राऊंड विकेट काय अंपायर बाईच बॉल डॉटचा बी हात करला नवीन नियम म्हणले कुठच्या अजूनही डॉट बॉलचा बी हात करतं म्हणजे काय बरं काम आहे एमसीसीच्या असतील आयसीसी नाही आता वाईट बघ लागले बिगले पाहायला त्याच्या काय नाही मांडोली झाले वाटतं योग्या तुमचा खांब दाखवून घेतले ते आधीच 10-48 झाल्या तुम्हाला 25 बी होणार नाही योग्य योग्य आउट का मराला त्याला काय समजते लिपी ना बिली दाखवा रिप्ले दाखवा आउट आहे आउट कॅप्टन तर सांगतो मी 2 डाऊन लाईन ना लाचचा बॉल घालायला आला बाबा तुला बी काही जमाना तिकडे झेंडात द्याला आपला हे रविवारी मैदानाला हा झेंडा पंच ना तर बघू झेंडा कुठे देत म्हणा ना वाटत बॅटीला बॉल लागेल राऊंड एज डीजेवाला दादा बी नाही का त्याला लय मजा आली कसला रे मग हो ना आता अरे मग गावांचं जरा झेना समजून तू बी आवर नको नियम लावू अरे 12 तसा बाहेर होतील ना यार चुकीचा यार सँडीचा काही ना गेम केले वाटते पण आता 13 असू दे काय टाक रे टाक चल लवकर मारला एकदाचा ना एकच धावल दुसरी ना होणार झाली आता पकड तिथं माशा विषय काय वाटतं बघ दादा
चला 4 ओव्हर संपल्यात आणि धावा एकूण झाल्यात किती 51 52 भजन. चला 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 वेळ नका आपण टॉस करून घेऊया. के टॉस घ्या. टॉस कोण करते बघा. चला या टॉससाठी वेलकम 11 उसाटणे आणि जय वागेश्वर देसाई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तर सन्माननीय दिनकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. संकेत होम ग्राउंडवरती खेळताना आपण कॅप्टनच्या भूमिकेत संकेत पाटीलला पाहणार आहोत. तर जय वागेश्वर देसाई टीम कॅप्टन ह्या ठिकाणी जोडत असताना 4 षटकांचा हा देखील सामना आपण पाहू शकाल. दी सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेले हे संघ आपण पाहतोय. हेड अँड टेल्स अशा पद्धतीचा कॉइन आपण टॉस करतोय. टेल इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय संकेत. प्रथमतः डिसिजन काय असेल. क्षेत्ररक्षण करायचं आहे. वागेश्वर देसाई जबरदस्त बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. एकंदरीत त्या संघाला कितीपर्यंत रोखाल. बघायला गेलं तर त्यांनी तिसऱ्या रात्रीमध्ये भरपूर चांगला खेळ करून ते टॉप 6मध्ये पोहोचलेत आणि प्रत्येक मॅचमध्ये 60+ रन करत होते. आम्ही 60 रनांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज किती दडपण असेल. आज तर बरीचशी पब्लिक आपल्याला पाहायला मिळेल आणि होम ग्राउंडवरती खेळता म्हणजे तुमच्या गावचे भरपूर चाहते पाहायला मिळतील. त्याबद्दल काय म्हणशील आणि कसा सपोर्ट आणि किती प्रेशर असेल. आज प्रेशरचं बोलायचं गेलं तर आम्ही टॉप 6मध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर आम्हाला थोडासा प्रेशर कमी झाला आहे. दुसऱ्या रात्रीमध्ये आमच्यावर भरपूर प्रेशर होता कारण का आम्ही इतक्या वर्ष खेळतोय कधीच होम ग्राउंडवर ट्रॉफीसाठी गेलो नव्हतो. तर फर्स्ट टाईम असं आहे की आम्ही स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये नंबर लागलो आहे. आणि काय आता ग्रामस्थांना सांगशील. चॅम्पियन बनणार की आता कुठपर्यंत प्रवास असेल. हो आता टॉप 6मध्ये पोहोचलोय तर चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा असतील संकेत तुला. टॉस गमावलाय वागेश्वर देसाई. समोर होम ग्राउंडवरती खेळणारा संघ त्याचा दडपण तर असेल परंतु बॅटिंग करायची होती का फिल्डिंग काय म्हणशील. बॅटिंगच करायची होती. आणि आता तुमच्या मनासारखं झालंय. बॅटिंगमध्ये नेहमीच पाहिलं आम्ही वागेश्वर देसाई बॅटिंगमध्ये कमाल करते परंतु गोलंदाजीमध्ये कोणते आज गोलंदाज की ज्यांच्याकडनं आज अपेक्षा जास्त असेल. गोलंदाज आहेत तेच आहेत जे ते आहे आपला. आणि एकंदरीत बॅटिंगमध्ये देखील किती तुला काय वाटतं की किती धावा बनल्या तर इथे सेफ असतील. धावा तर खूपच होतात पण 60+ धावा पाहिजेतच इथे प्रत्येक. आणि पुन्हा एकदा तुला विचारणं आयोजनाविषयी आणि आज अंतिम दिवसामध्ये प्रेक्षक क्राऊड देखील असेल त्यावेळेस खेळताना काय फिलिंग असेल आणि आयोजनाविषयी काय म्हणशील. आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खेळताना खूपच मजा येते आणि क्राऊड पण खूपच येते. या शुभेच्छा तुला देखील असतील. हे होते कॅप्टन वागेश्वर देसाईचे. टीम कॅप्टन उसाटलेनं टॉस जिंकलाय. ते करतील फिल्डिंग नेक्स्ट मॅचमध्ये. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आमचे निवाळीचे नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सँडी दादा करिता प्रत्येकी मिलिंद दादासाठी पारितोषिक यस आहे. राहुल भोईर आपल्यासाठी गतीची आता जरूर चर्चा होते. घेऊ थांबा. सँडी दादा आला म्हणजे आता त्या गोष्टी व्हायलाच हव्यात. आता तो मामा काय बॉल बघाल धावतो माग उचलाला. हा संतोष दादानी एका टप्प्याने बॉल पकडला तरी 500 रुपये. सागर पाटील यांचे पिताश्री आहेत. मामा नको बॉल बिल पकडायच्या मागं उगाच लागायचा कुठं. चला पुढचा बॉल. फटका चांगला आहे. लांबच लांब भरले. ला स्टेजवर छक्का. डीजे डीजे मास्तर नाही का आज. त्याला कसला आनंद झाला याल्यापासून. असू दे 8 डावा. सँडी दादा नाही का सगळा राग करले आता. 10,000 जिंकायचं म्हणजे काय चांगलीच बॅटिंग करायला लागेल. पुढचा बॉल दिलीप पाटील. उलटॉस ऑन साईडला खेळ आहेत. डीपमध्ये फिल्डर आहेत. देवीदास मात्रे.
स्वागत करूयात आपण ज्यांची नुकतीच उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी श्री मलंगड मंडळ सरचिटणीस उद्योगपती कुंभारलीचे आदरणीय अविनाशजी साळवी साहेब, त्याचबरोबरीने कार्यसम्राट सरपंच चिंचोलीचे निलेशजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर आदरणीय जनार्दनजी डोंगरे साहेब, त्यासोबत आदरणीय बाळारामजी म्हात्रे साहेब आणि त्यासोबत आदरणीय गणेश पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. येस, आणि ज्यांचं आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो, बिल्ला ग्रुपचे या ठिकाणी आगमन होतं. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. या गुरुनाथ शेठ पाटील उसाटणे कमिटी बैलगाडी संघटनेचे आमचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत, नामवंत झेंडापंच आमचे महेश पाटील आहेत, उमेश शेठ केके आहेत, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राऊंड विकेट मोठी याचे झेल ड्रॉप झालेला आहे. मामा कधी तर पोलबॅट चालतंय का काय? 500 होतं इथं प्रवीणकडनं जमावाय गेल तर मी धरी बात स्टॉप करून काय 11 धावा 11 धावा स्कोर बरोबर ती अजून भरपूर करायचे. चला चला पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचं लगेचच. मुसळण्याच्या वागेश्वर देसाईमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. चला वे कमी का प्लीज. फिल्डिंग चालेल कशी रन्स आहेत 11, करायचे आहेत 52, फिल्डर 15, लावायचं कुठं कुठं. समोर सँडी, संदीप तू सँडी, एक धाव, धावा 12. अजून 40 करायचे आहेत. चला वेळ थोडा कमी घ्या. बाकफुटला जाऊन पंच केलाय. ही फिल्डिंग तरी कुठली होती. डीजे चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16, 16 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. मिलिंदच्या बॅटमधून कडक होता शॉट. 16 धावा. पुन्हा बागफुटला जाऊन पंच केलेला आहे. अजून एक मोठा फटका आलाय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न फ्लायओव्हर स्कोरबोर्ड 20. मिलिंद आणि सँडी खेळा हा सामना 10,000 रुपये जिंकतील. त्यांचं 10,000 जमा कोणच्यावर. बागपुटला जाऊन कट्टे केलेला चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये. चांगली फिल्डिंग. एक धाव. धाव आहेत 21. अप्रतिमे फटका. झेल होणार नाही. झाली मामा मामा आरामात. मामा आरामात. मॅच 10,000ची आहे ना. तिकडे हॉस्पिटल लागतील ₹1,00,000. वाजवा डीजे.
मामा ठीक आहे ना? द पाणी बिनी बरं ती तर त्या पायरीवर लागला. अजून एक फटका खेळ आहे चांगला. चौकारच होईल, चौकारच होईल. सँडी आणि मिली. धावा 29. चला चला घाई करा, आपल्याला 12 वाजता बंद करायचं मॅच. विराज पाटील बॉलिंग मागवती. 12 मध्ये 23 करायचं. चला घाई करा. विलास दादा चल टाक बाबा एकदाचा. हे दोघं राहिले तर तुम्ही कसं चिकास नाही. हे आता कन्फर्म झाले भाऊ. जेव्हा वाईट टाकला भया अंपायर. 12 मध्ये 22 करायचे आहेत. चला कॅप्टन बघा ना, कॅप्टन एस्टनच्या मागे थांबले. बोल्ट. आता काहीतरी होऊ शकतो. या आज सामने बघायला केली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघांनी. श्रुतिके पोपट बैलाचे मालक. नुसते बॅट नको बघू काय तिथं कर. खर्च तर चांगला केले त्यांनी. बॅट बीट होती बा. लाव सगळी माती रोंडामिंडाला आता. पटका आहे चांगला डीप मध्ये. एकच धाव. धावा 31. अजूनही करायचे 21. चेंडू शिल्लक 10. 10,000ची मॅच. भंडारी चाललं का? फुल टॉस आहे. पुन्हा ऑन साईडला खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव. धाव 2 झाल्यात. 33 झालेल्यात. 9 चेंडू 19 धावीची गरज आहे. मॅच ऑन झालेली आता. एखादा मोठा फटका आला तर मजा येईल मॅच मध्ये. सँडी. सँडी हिलाल. सँडीच्या बॅट मधून फटका हवेत झेल तर 100% होणार नाही. धावा 4. 8 वर अजून 15 करायचे आहेत. 8 चेंडू 15. पुन्हा फुल टॉस आहे. अरे काका न जमला काम. सात चेंडू 13 धावेची गरज आहे. शेवट्याला स्ट्राईक दिली तर तुम्ही कसं जिंकाच नाही. फटका चांगला आहे. 4 मिळतील वाटतं. मिळाले 4. यस धीज आहे. दिनेशदा दुधकर वसार यांचे आगमन. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या VIP टाईजवरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिनेशजी दुधकर वसार. 6 चेंडू 9 धावेची गरज आहे. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघांनी. ग्रामस्थ चला चला वेळ कमी घ्या. चलाव. अजून 5 ओव्हरची मॅच टू म्हणजे तुम्ही 5 वाजवा सकाळचं.
अरे नंतर घेतो ना 10 वाजेपर्यंत, आज आहे ना 1 वाजेपर्यंत. तुला चांगली देतो व्हिडिओ बनवून. 6 चेंडू 9 धावायची गरज. चला प्लीज दादा. बॉलिंग धनाजी पाटील. हा धनाजी पाटील. सुद्धानी पहा तिथला तो झेन काढला लावून लावून हाताला. मुलगा त्यांचा सध्या अंपायर म्हणून आहेत. साईड नको मारू बापाशी. नीट बघ तिथं नोबी. इथं टीव्या लावल्या ना आम्ही 4-5. सांगू नको कुठं टाकू. मामा टाका ना. नवच पजान. शिवतेने किती माती लावून तो बॉल हुकणारच आहे. तो माती लावून काय होणार नाही दादा. मारला आऊट. दादा काय 2 पण झाल्या. आता 3 बी होतील. यो माझ्या दादा बापूचं वाटतं. काय ना मामा एक रा हे पाणी बिनी पिये. तर सन्माननीय श्यामशेठ म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन उसाटणे गावचे सहर्ष स्वागत त्यांचं देखील. आणि नुकतंच ज्यांचं आगमन पाहिलं होतं वसारचे सन्माननीय गणेशजी दूधकर साहेब देखील मुख्य अतिथी कक्षात आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या तरी अतिथी कक्ष अगदी मान्यवरांनी गजबजून भरलेला आपण पाहतोय. त्या संपूर्ण मान्यवरांचं वेलकम 11 उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. 50 कंप्लीट झालेले 50. आता राहिल्यान 2 चेंडू शिल्लक 4. दारुण पराभूत केलेला आहे सांगून तो पण. मामा अजून 2 टाक डॉट बॉल. कधी कोण सँडी गेला बॅटच उचलेल. 3 बॉल 2 चेसिंग कंपल्सरी आहे. अजून एखादा डॉट यायला पाहिजे ना. आता 2 होतील. जाता का आरो. पकडला. 2 बॉल 1. 2 चेंडू 1. मयूर सांगत आता टाइम संपला. 2ला 1 वाजे पिल्लर बाउंड्री वाजता तो छगा मारणार आहे. कशी खेळायची ना कशी जिंकायची. झाली व्हाईट बॉल. चला धन्यवाद अभिनंदन. सॅनीदादा हिलाल आणि 8 लाख कोटी पैसे खेळाडू चांगले खेळले. मॅचचा मॅन ऑफ द मॅच सँडी हिलाल 1 मॅन आर्मी. तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल. 12 मध्ये 25 केलं विलास दादानं आणि इकडे 13 मध्ये 32. जशाच तसं उत्तर 9 विकेटनं